नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक स्वागत करून आज आपण आयझर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संदर्भामध्ये डिटेल सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कसल्याही प्रकारची शंका उरणार नाही असं मला तरी सध्या वाटतंय. आयझर नावाच्या एक टेस्ट, त्याला आयझर अप्टिट्यूड टेस्ट नावाची एक एक्झाम होते, त्याला IAT असं म्हटलं जातं. ह्याला ही ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला फॉर्म भरावा लागतो आणि एक्झामला मात्र आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं जावं लागत असतं. आयझरच्या संदर्भामध्ये जे काही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च नावाच्या खालील वेगवेगळे काही प्रोग्राम असतात, ते प्रोग्रामचा आपण अभ्यास करूया. याच्यामध्ये BS म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स अशा प्रकारची डिग्री मिळत असते. 5 वर्षाचा कोर्स BS MS नावाचा ड्युअल डिग्रीचा प्रोग्राम असतो. याच्यामध्ये आयझर कोलकाता या ठिकाणी 5 वर्षाचा कॉम्प्युटर आणि डेटा सायन्सेसचा BS आणि MS नावाचा कोर्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर आयझर मोहाली या ठिकाणी मात्र रेग्युलर 5 वर्षाचा BS MS चा एक जिओग्राफी या विषयामध्ये 5 वर्षाचा BS MS हा कोर्स आपल्याला शिकवला जातो. आयझर भोपाळमध्ये इथे 4 वर्षाचा इकॉनॉमिक सायन्सचा BS नावाचा कोर्स आपल्याला इकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर आयझर तिरुपती या ठिकाणी मात्र 4 वर्षाचा इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेसचा BS नावाचा कोर्स आपल्याला इकडे उपलब्ध आहे. त्यानंतर आयझर भोपाळ येथे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये 4 वर्षाचा बीटेक असणारा कोर्स आपल्याला यामधून उपलब्ध आहे. आयझर भोपाळ या ठिकाणी 4 वर्षाचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स मधील BS, त्याचबरोबर 4 वर्षाचा बीटेक आयझर भोपाळ येथे डेटा सायन्स आणि इंजिनिअरिंग मधील डिग्री कोर्स आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतो. आयझर मोहाली या ठिकाणी 5 वर्षाचा BS MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्सचा हा भाग म्हणून पर्यावरण विज्ञानामध्ये 5 वर्षाचा BS MS कोर्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये पूर्णपणे स्पष्ट झाले पाहिजे की तुम्ही विज्ञानामध्ये संशोधन म्हणजे सायंटिस्ट किंवा शैक्षणिक कारकीर्द करण्याचा विचार करत असाल तर आयझर हा भारतातील सर्वोत्तम पर्यायापैकी एक पर्याय आहे. या ठिकाणी आयझर नंतर तुम्ही उच्च पगाराच्या नोकऱ्यांची अपेक्षा करू शकत नाही. सामान्यतः असे दिसून येते की आयझर ही पदवी MS पदवी नंतर विद्यार्थी बहुतेक वेळा भारतातून परदेशात PhD करण्यासाठी जात असतात. 12वी मध्ये PCM आणि PCB आणि PCMB या मध्ये असलेले सर्व विद्यार्थी आयझर अप्टिट्यूड टेस्ट देऊ शकतात. जर तुम्ही 12वी उत्तीर्ण म्हणजे पास झालेला असाल तर तुम्ही आयझर अप्टिट्यूड टेस्ट तरी सुद्धा देऊ शकता. त्याची लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आयझर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे ती आज गुरुवार 5 मार्च 2026 पासून आहे. सगळ्यात शेवटची मुदत सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रात्री 11:55 पर्यंत आहे. मला करेक्शन विंडो आपल्याला या ठिकाणी 16 एप्रिल 2026 सकाळी 11 वाजता ते शनिवारी 18 एप्रिल 2026 संध्याकाळी 11:55 पर्यंत आपल्याला करेक्शन विंडो आहे. हॉल तिकीट आपल्याला रविवार दिनांक 24 मे 2026 पर्यंत असेल. आयझर अप्टिट्यूड टेस्ट 2026 ही रविवारी 7 जून 2026 सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला होणार आहे. इंडियन टाइम नुसार होणार आहे. आपल्याला आन्सर की 7 जून 2026 ला आन्सर की डिस्प्ले होईल. कॅन्डिडेटचे रिस्पॉन्सेस ऑफ फॉर्म अपलोड अँड फॉर्म पोर्टल फिलिंग ऑब्जेक्शन्स विद्यार्थ्यांना फिरण्यासाठी 9 जून 2026 पर्यंत आपल्याला मुदत दिली. ऑब्जेक्शन भरण्यासाठीची सर्वात शेवटची मुदत आपल्याला 13 जून 2026 पर्यंत दिलेली आहे. फॉर्म मध्ये काही कागदपत्र अपलोड करण्यासाठीची विंडो 13 जून 2026 ते 21 जून 2026 पर्यंत आहे आणि काही निवडक माहिती आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठीची तारीख सगळ्यात शेवटची तारीख आहे ती म्हणजे 21 जून 2026.
आयझर अप्टिट्यूड टेस्ट म्हणजे IAT 2026 रविवारी 7 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये आपल्याला सर्व वेगवेगळ्या केंद्रामध्ये ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. IAT मध्ये म्हणजे इंडियन अप्टिट्यूड आयझर अप्टिट्यूड टेस्ट मध्ये 60 प्रश्न एकत्रित विचारले जात असतात. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे आणि गणित म्हणजेच जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स या विषयाचे प्रत्येकी 5 प्रश्न असतात. आणि या प्रश्नासाठी एकूण संपूर्ण काळ जो दिलेला आहे तो 180 मिनिटाचा म्हणजे 3 मिनिटाचा काळ दिलेला आहे. प्रत्येक प्रश्नाचे फक्त एकच उत्तर बरोबर असणार आहे आणि प्रत्येक बरोबर उत्तराला 4 मार्क्स मिळतील आणि जर चुकलं तर 1 मार्क वजा होईल आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर अटेम्प्टच नाही केलं तर त्याचा कसल्याही प्रकार 0 मार्क मिळेल, म्हणजे काही वजा होणार नाही आणि मिळणारही नाही. एकूण IAT मध्ये म्हणजे आयझर अप्टिट्यूड टेस्ट मध्ये सर्वात जास्तीत जास्त 624 मध्ये 240 मार्काची परीक्षा असते. त्यामध्ये 15 प्रश्न हे फिजिक्स, 15 केमिस्ट्री, 15 बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सचे 15 असे 4. PCB च्या ग्रुपला पण विद्यार्थ्यांना देता येऊ शकते, PCM च्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना पण देता येऊ शकते, PCMB असणाऱ्या म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकते. प्रत्येकी कंपल्सरी आपल्याला 15 प्रश्न आहेत आणि आपल्याला 180 मिनिटाचा वेळ मिळालाय. म्हणजेच आपल्याला जर समजा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल तर आपण 45 प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. यामध्ये जे काही ऑफिशियल काही मॉक टेस्ट आहेत म्हणजे आयझर अप्टिट्यूड टेस्टच्या याच्यासाठीची डिटेल गोष्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घराचे ते करू शकतात. आपल्याकडे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सुद्धा उपलब्ध आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मी देणार आहे, ते इकडे देणार आहे. समजा ज्यांना आयझर साठी परीक्षा द्यायची आहे आणि आयझर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मध्ये सायंटिस्ट किंवा परदेशामध्ये एज्युकेशन घेण्यासाठी आपल्याला उपयोग होऊ शकतो. यासाठीचा फॉर्म भरण्याची सुविधा आजपासून सुरू झाली. ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला फॉर्म भरायचे असे विद्यार्थी आपल्याला संपर्क करू शकतात. आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून डिटेल ह्या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेपर्यंत आणि नंतर A to Z करिअरच्या काउन्सिलिंग मधून एक एक टॉपिक तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती आम्ही डिटेल्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळ्या गोष्टीसाठी म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले पेड काउन्सिलिंग प्रोग्राम सुद्धा सुरू झालाय. ज्यांना आपला त्या प्रोग्राम मध्ये यायचं असेल त्यांनी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं येतो तो म्हणजे ज्यांना आपल्याला परीक्षेसाठी काही महत्वाच्या गोष्टी पाहिजे असतील म्हणजेच आपल्याला क्वेश्चन पेपर सेट पाहिजे असतील तर ते आपल्याकडे उपलब्ध आहे. ते सुद्धा तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये टॉपचे पेपर 2 वर्षातले व्हॉट्सअपच्या माध्यमातून घरपोच किंवा प्रिंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आयझर या टेस्टच्या संदर्भामध्ये काही माहिती त्याचबरोबर फॉर्म भरून पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला 100% भरून देऊ. त्यासाठी आपल्याला टोटल आयझर फक्त साठी आपल्याला जे माहिती पत्रक आणि फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याच्यासाठी तुम्हाला 1000 रुपये चार्ज पडेल. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या भावी आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला आपलं हे मार्गदर्शन लाभेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपलं जीवन उज्ज्वल करून घ्या. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.